नमस्कार, मी आहे प्रियंका विस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स, ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. आज तुम्हाला मी महेश्वरी साडीचा एक सुंदर प्रकार, तो म्हणजे रंगोली महेश्वरी विथ महेश्वरी बुट्टा. सुंदर अशी साडी आहे आणि याचे 15 ते 20 सुरेख कलर. म्हणजे तुम्हाला प्रश्न पडेल की इतके सुरेख कलर येऊ शकतात का साड्यांमध्ये? तर हो, नक्कीच येऊ शकतात. आजचा व्लॉग बघितल्यावर तुमच्या सगळ्या शंकांचे, प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील की महेश्वरीमध्ये अत्यंत सुंदर आहेत. जसे आपण टिपके टिपके जोडून रांगोळी काढतो आणि तिला एक सुंदर असा आकार येतो, तसाच हा आकार, तो म्हणजे रंगोली बुट्टा, याला बनवण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे नर्मदा बॉर्डर, खालची बॉर्डर मोठी, वरची बॉर्डर छोटी आणि सुरेख महेश्वरीची ओळख आहे महेश्वरी साड्यांची की या बॉर्डर्स आल्या म्हणजे हे महेश्वरीच असणार, असं हे सुंदर पॅटर्न, ते म्हणजे महेश्वरी सिल्क. याची प्राइस आहे 4450. 10% डिस्काउंट आहे आणि 10% डिस्काउंट देऊन साडी तुम्हाला मिळणार आहे 4000ला. सुंदर कलेक्शन आहे. आता मध्यंतरी माझ्या मिस्टरांचा वाढदिवस होता, त्यावेळेस आम्ही एका ठिकाणी गेलेलो सेलिब्रेशनसाठी आणि याच्यामधील सेम ब्लॅक कलरची महेश्वरी मी वेअर केली होती आणि त्या महेश्वरीची प्रचंड डिमांड होती. आणि मग मला फ्रिक्वेंटली मेसेजेस यायला लागले की प्रियंका, तू नेसते तशा महेश्वरी दाखवत नाही डिस्काउंटमध्ये आणि बाकी सगळ्या घेऊन येते. मग आज विचार केला की नाही, जेन्युइनली मेसेज आहे आणि खरंच आहे की तू जे नेसते ते देखील ते आम्हाला डिस्काउंटमध्ये, तर आज मी तेच घेऊन आलेली आहे. सुंदर साड्या आहेत, उत्तम कलेक्शन आहे, एकही रंग सोडलेला नाही आहे. त्यामुळे तुम्ही मला आता असं म्हणू शकत नाही की तू जे नेसते ते दाखवत नाहीस. सो सुंदर अशा साड्या आहेत आणि सीओडीचं ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. इंदोरपासून अगदी 90 किलोमीटर अंतरावर महेश्वर हे गाव आहे, छोटंसं नर्मदा नदीकाठी वसलेलं. तिथं ह्या सुंदर साड्या हाताने बनतात आणि या सुरेख दिसतात. जगभरामध्ये काय तर भारताच्या बाहेर देखील आता महेश्वरी साड्यांची एक सुंदर अशी छाप मी घेऊन चाललेली आहे. आणि प्रत्येक ठिकाणी या साड्या, आपलं जे अस्तित्व आहे ते निर्माण तर त्यांनी केलंच होतं, पण आता पुन्हा नव्याने जुनं ते सोनं असं म्हणून सगळेजण या महेश्वरी साड्यांना आनंदाने अगदी भरभरून नेसतात. तर या सुरेख साड्यांचं कलेक्शन घेऊन मी आज आलेली आहे. सगळ्यात पहिले जो कलर वेअर केलेला आहे तो कलर आहे डार्केस्ट असा वाईन कलर. समेत आपण याच्या सेकंड साडीकडे काही कॉन्ट्रास्ट आणि काही विदाउट कॉन्ट्रास्ट अशा सुरेख रंगोली बुट्ट्यामधील ही विथ कॉन्ट्रास्ट असणारी सुंदर साडी. आता हा रंग कोणता? हा फिरता रंग आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पिंक कलरचे, लेमन येल्लो कलरचे धागे मिक्स झालेले दिसतील आणि सुंदर राणी कलरचा पदर आहे. साडी दिसताना ही प्रत्यक्षामध्ये खूप जास्त भारी दिसते. असं कॉम्बिनेशन, अशी साडी आपल्याकडे नक्की असायला हवी मैत्रिणींनो, जी प्रेमात टाकणारी असावी. सुंदर असं कलेक्शन आहे, अगदी बेस्ट साडी आहे आणि युनिक असं कलेक्शन आहे. राणी कलरचं ब्लाऊज आहे. नव्यानं लग्न झालंय, सुरेख लाल रंगाची साडी तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्की असावी. एकदा आता आपण याची बॉर्डर आणि बुट्टा बघूया. सगळ्यांच्या बॉर्डर सेम अशाच आहे, प्रॉपर नर्मदा बॉर्डर आणि त्याच्यानंतर सुंदर असा रंगोली बुट्टा. 1 2 3 4 हे 4 मोठे टिपके आणि मग छोटे टिपके आणि यांना जोडण्याकरता मध्ये एक टिपका, म्हणून हा रंगोली बुट्टा आपण याला म्हणतो. सुंदर साडी आहे आणि उत्तम असं कलेक्शन आहे आणि बेस्ट अशी साडी आहे. डार्केस्ट असा रेड कलर आहे. ऑल ओव्हर साडी तुम्ही बघू शकतात, पूर्णपणे गच्च लाल रंगाची साडी आहे. साडीमध्ये कॉन्ट्रास्ट नाही आहे. रनिंग ब्लाऊज येणार आहे, ते म्हणजे साडीच्या शेवटी सुंदर असं रेड कलरचं. डर्टी पिंक आणि कॉफी कलरचं जे कॉम्बिनेशन आहे ते महेश्वरी मधलं अगदी चालणारं कॉम्बिनेशन आहे आणि असे जे रंग आहेत ते दिसताना खूप भारी दिसतात. एक कॉन्ट्रास्ट आणि एक विदाउट कॉन्ट्रास्ट असे सुंदर साड्यांचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवत आहे, जे की रंगोली बुट्टामध्ये आहे. प्राइस आहे 4500. 4450 आफ्टर डिस्काउंट साडी मिळणार आहे, ती म्हणजे 4000ला. सुंदर साडी आहे आणि छान असे जे काठ आहेत, यांचे काठ, यांचा बुट्टा, हीच यांची ओळख आहे. अगदी लांबूनही तुम्हाला कोणी बघितलं तर नक्की हाच विचार केला की अरे सुरेख अशी महेश्वरी घातली आहे, कारण साडीच इतकी भारी आहे. रनिंग असं ब्लाऊज आहे. महेश्वरी साडीमधला मोस्ट डिमांडिंग कलर तो म्हणजे ब्लश पिंक कलर. या कलरचं रिफ्लेक्शन जेव्हा आपल्या फेसवरती येतं त्यावेळेस हा रंग किंवा आपला फेस दिसताना खूप छान दिसतो. आणि सगळ्यात मेन म्हणजे यंग मुलींचा जो कल आहे तो जास्त करून पिंक कलर, डर्टी पिंक कलर आणि ब्लश पिंक कलर यांच्याकडे असतो. साडी ही सुंदर आहे. आता तुमचा एक प्रश्न असतो की प्रियंका ताई, या साड्या भरपूर वेळा असं होतं की मी ऑलमोस्ट 5-5 पीस प्रत्येक साडीमध्ये माझ्याकडे अवेलेबल असतात आणि मग नंतर जेही ऑर्डर्स करतात त्यांना मी सोल्ड आउट सांगतो आणि त्यांचं म्हणणं असतं की प्रियंका ताई आता पुन्हा कधी येतील. तर या साड्या आता पुन्हा दिवाळीनंतर अवेलेबल होतील, डिसेंबरमध्ये. मी अगदी क्लिअर सांगते, सेम अवेलेबल होणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला एखादी साडी आवडली असेल तर प्लीज फास्ट बुक करा. त्याही दिवाळीपर्यंत होईल का? नाही, बनवायलाच 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागतो. तुम्ही बघू शकतात ऑल कलर्स माझ्याकडे आत्ता अवेलेबल आहेत, म्हणजे हा स्टॉक माझ्याकडे फुल आहे.
डिसेंबरमध्येच, एंड ऑफ द डिसेंबर मंथ माझ्याकडे आता हा सेम अवेलेबल होईल. त्यामुळे कोणतीही साडी आवडली असेल तर प्लीज लवकर बुक करावी. महेश्वरी साडीमधला माझा पहिला व्लॉग आठवतो, हा रंग बघितला की. डार्केस्ट असा फिरोझी कलर आहे आणि त्याला जांभळ्या रंगाचं कॉन्ट्रास्ट आहे. साडी दिसतानाही प्रत्यक्षामध्ये खूप सुरेख दिसते आहे आणि याच्यावरचा बुट्टा, याच्यावरचं जे लुक आहे ते इतकं सुंदर आहे. साडी फुगते का? अजिबात फुगणार नाही. महेश्वरी साड्यांची 100-200 नाही तर अगदी 500% गॅरंटी घ्यायला मी तयार असते की साडी किती सुंदर आहे. या टाईपचं जे कलेक्शन आहे ते नक्की आपल्याकडे असावं मैत्रिणींनो. आणि खरोखर उत्तम साडी आहे आणि बेस्ट असं हे कलेक्शन आहे. या टाईपमधलं तुम्ही बघू शकतात किती सुंदर याचा पदर आलेला आणि अगदी स्ट्रेट पर्सनॅलिटी, लुक तुमचं छान आणि उत्तम अशी साडी. ऑल ओव्हर या टाईपची साडी आहे. दिसताना ती खूप भारी दिसते आहे. रंगोली बुट्टा आहे आणि उत्तम असं कलेक्शन आहे. शेवटपर्यंत भरीव शाई नाही तर जांबुनी कलरचं किंवा ज्याला आपण एकदमच इंक कलर म्हणतो तसं ब्लाऊज आहे. जसं की मी म्हटले की माझ्या मिस्टरांचा वाढदिवस होता आणि त्यावेळेस असं छोटंसं नाईट फंक्शन आम्ही केलेलं होतं आणि त्यासाठी मला एक सिंपल साडी हवी होती पण खूप जास्त छान ती मला लुक क्रिएट करून देणारी. कारण प्रत्येक फंक्शनमध्ये एक छोटीशी रील तर नक्कीच आम्ही बनवतो आणि त्या रीलसाठी, नाईट फंक्शनसाठी, अशा डेट पार्टीजसाठी या टाईपच्या ब्लॅक कलरच्या ज्या साड्या आहेत ज्यांची बॉर्डर रस्ट गोल्डन कलरची आहे आणि ज्या विदाऊट कॉन्ट्रास्ट आहेत टोटली, त्या अत्यंत भारी दिसतात. आणि त्याचमधली ही सुंदर साडी उत्तम. माझा जर याच्यामधला फोटो असेल तर नक्की मी मेन्शन करेल. ही साडी दिसताना प्रचंड भारी दिसत होती. ऑल ओव्हर या टाईपची साडी आहे आणि सुंदर ते कलेक्शन आहे, अगदीच सुंदर. शेवटपर्यंत रनिंग असं ब्लाऊज आहे. सिल्वर चांदी कलर आहे आणि जर तुम्ही पॉलिटिक्समध्ये असाल, डॉक्टर्स असाल, कोणत्या प्रोफेशनमध्ये रुजू असाल त्यावेळेसाठी उत्तम असं लुक देणारा रंग म्हणजे हा. तुम्ही या रंगाचं लुक बघू शकता, त्याचं कॉन्ट्रास्ट बघू शकतात केवढं भारी दिलं आहे ते. आणि याचे काठ जे आहेत ते प्रॉपर असे ट्रॅडिशनल काठ आहेत आणि सुंदर अशी ही महेश्वरी सिल्क साडी आहे. भरपूर वेळ असं होतं की आपल्या प्रोफेशनला शोभतील अशा साड्यांच्या आपण शोधात असतो आणि नेमक्या कशा साड्या वेअर करायच्या, नेमक्या कशा साड्या घ्यायच्या, तर त्यावेळेसाठी हे कलेक्शन अत्यंत उत्तम. शेवटपर्यंत भरीव. साडीची प्राइस आहे 4000. माझ्या इतक्या सगळ्या महेश्वरीमध्ये असलेला हा एकुलता एक कलर तो म्हणजे लाईट पीच असा स्किनी कलर आहे आणि दिसताना हा प्रचंड भारी दिसतोय. म्हणजे तुम्ही जर साऊ असाल, गोऱ्या असाल, प्रचंड सुंदर जे लुक आहे हा रंग तो तुम्हाला क्रिएट करून देईल. कारण याच्यामध्ये कॉन्ट्रास्टच दिलेलं नाही आहे. त्याची शाईन एवढी सुंदर रिफ्लेक्ट करेल आणि लिटरली ही जी साडी आहे ती दिसताना हिची जी शाईन आहे, हिचं जे लुक आहे, हिचा जो गोल्डनपणा आहे तो प्रचंड छान दिसेल. म्हणजे मला कमेंट्स पण येतात की तू इतकं वर्णन करते साड्यांचं की ते घ्याव्याच लागतात, अशी मला एक कमेंट फ्रिक्वेंटली येते. पण मी काय करू, त्या दिसतात इतक्या सुंदर, प्रेमात पडल्याशिवाय मी राहत नाही. आणि तुमचं देखील असंच झालंय आता की प्रत्येक साडी ही आपलीशी आणि हवीशीच वाटते, इतक्या सुंदर या आहेत. आणि रनिंग असं ब्लाऊज आहे. महेश्वरी साडीमधला मोस्ट डिमांडिंग कलर तो म्हणजे हा पिंक विथ येल्लो. येल्लो म्हणजे प्रॉपर हळदीसारखा पिवळा रंग जो की स्वतःमध्ये भारी आहे आणि सुंदर दिसतोय. अगदी छान असे काठ, कॉन्ट्रास्ट असं रस्ट येल्लो कलरचे असं लुक आणि साडी दिसतानाही प्रत्यक्षामध्ये खूप भारी आहे. अगदी शेवटपर्यंत भरीव आहे. शेवटपर्यंत असं छान फिरत्या पिंकिश येल्लो कलरचं ब्लाऊज आहे. राणी कलर आहे आणि राणी रंग हा खरोखर राणीसारखा दिसतो जो प्रत्यक्षात दिसताना खूप छान दिसतो. तुम्ही साडीचं लुक बघू शकतात, किती छान ही साडी दिसते. रस्ट गोल्डन कलरचे काठ, सुंदर नाजूक बुट्टा आणि ऑल ओव्हर जी साडी आहे ती संपूर्णपणे या टाईपची आहे. वरची बॉर्डर छोटी आहे, खालची बॉर्डर मोठी आहे आणि साडी दिसतानाही खूप सुरेख दिसती आहे. रनिंग असं ब्लाऊज आहे. ब्लॅक विथ रेड. मला असं वाटतं की दोन्ही जे रंग आहेत ते एकमेकांसोबतचे जगातले सगळ्यात भारी दिसणारे रंग आहेत. कारण जेव्हाही सोबत येतात तेव्हा ते सुंदरच लुक तुम्हाला क्रिएट करून देतात. आणि त्यातल्या त्यात रंगोली बुट्टा आणि महेश्वरी या दोन्हीचं जे कॉम्बिनेशन आहे ते स्वतःमध्ये इतकं सुंदर आहे, इतकं सुरेख आहे की साडीचा तुम्ही लुक बघू शकतात. डार्कनेस, तुमचा याच्यावरचा मेकअप, डेटसाठी जायचं आहे, सुंदर साडी हवी आहे, कशी मी साडी वेअर करतो, एक्झॅक्टली हे जे कलेक्शन आहे ते बेस्ट आहे. आणि साडीच्या शेवटी डार्केस्ट असं मरून कलरचं ब्लाऊज आहे. च्या ब्लॉगमध्ये मी ज्वेलरी खूप सुंदर घातली आहे. एक अत्यंत पारंपरिक असा दागिना घातलेला आहे ज्याला आपण पानहार म्हणू शकतो किंवा मग याला आपण जसं आपले
शंकराला आपण जे बेलपान वाहतो त्याच्यावरून त्या कन्सेप्टवरून हा दागिना बनलेला आहे आणि याची प्राईज आहे ती म्हणजे 3750. सुंदर असे इयरिंग्ज आहे आणि ब्लाऊज. आजचं ब्लाऊज हे खूप सुरेख आहे. प्रॉपर असं पूर्ण आरी वर्क केलेलं हे ब्लाऊज आहे, ज्याची प्राईस तुम्हाला येणार आहे 1350 आणि याची प्राईज आहे 3750. असं उत्तम कलेक्शन आहे. कॅश ऑन डिलिव्हरीचं ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाही. आजची ज्वेलरी आणि आजचं ब्लाऊज आजच्या बऱ्याचशा सगळ्याच सणांवर जाऊ शकते, इतकं सुरेख आहे. कारण कधी कधी असं होतं की ब्लाऊजमुळे लुक खूप हाई होतं आणि ज्वेलरीमुळे ते एक वेगळ्या लेवलवर येऊन छान असं दिसतं आणि मिक्स मॅच हे करून देण्यास मदत करतं. सो असा ब्लॉग आहे. हा जो सेट आहे तो प्युअर कल्चर मोतीचा सेट आहे. जशी माझी बुगडीचा रंग एक्झॅक्टली तसा हा मोत्यांचा रंग आहे. सो असा होता आजचा ब्लॉग. व्हिडिओच्या शेवटी नंबर आहे, प्लीज त्या नंबरवर तुमचा स्क्रीनशॉट द्या आणि तुमची जी साडी आहे ती बुक करा. भेटत पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू सो मच.